हाय फ्रेंड्स, दीपाली सचिन ब्लॉगर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, आज संडे, आम्ही सगळेजण मस्त घरी. आज संडे असल्यामुळे आज कोणी कुठेच नाही, मस्तपैकी घरी निवांत बसलेले आहेत. आज सगळेजण आराम चालू आहे सगळ्यांचा. आणि आता वाजलेत 5. म्हणलं जरा स्नॅक्स वगैरे काहीतरी करूयात म्हणलं संध्याकाळच्या टायमिंगला. मग सगळ्यांनी ठरवलं की आज ओली भेळ खायची आहे. तर म्हणलं चला ठीक आहे, मी सगळ्यांसाठी ओली भेळ बनवते. तर बघा, मी आता कशी कशी बनवते ओली भेळ तुम्हाला दाखवते. मी कोणकोणतं साहित्य वापरते आणि कसं बनवते मी ते बघा. चला, माझा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. तर बघा, मी चिंच घेतलेली आहे वाटीमध्ये आणि या चिंचेचं मी मस्त पाणी वगैरे बनवणार आहे थोडंसं टाकायला भेळमध्ये. त्याला आधी भिजत ठेवते, म्हणजे सगळं माझं एवढं सगळं टोमॅटो कांदा सगळं चिरूपर्यंत ते चांगले भिजून निघेल. त्याच्यानंतर मी कांदे चिरायला घेतले आणि कांदे चिरताना हा चाकू एवढा बेकार होता ना, कापलं जात नव्हतं लवकर. वैतागून गेलते ह्या चाकूला मी. आणि त्यात डोळ्यात पाणी पण चालू होतं माझ्या. तर कांद्या एवढं काय मला प्रत्येक वेळेस पाणी येत नाही डोळ्यात, पण ह्या कांद्याने खूप डोळ्यात पाणी. 2च कांदे चिरले एवढे मीडियम साईजचे, तरी पण पाणी येत होतं डोळ्यामध्ये. चाकू एक तर पटकन कट होत नव्हता. मग त्याच्यानंतर मग मी कसं तरी चिरलं. म्हणलं चला आता चिरायला लागेलच आपल्याला. नंतर डोळे पण पुसायचं माझं चालू होतं. ह्या सगळ्यांचं पाठीमागून चालू होतं, झालं का. मी म्हणलं थोडं मला टाईम द्या, एक तर बघा मी डोळे पण पुसते. मग पटपट आवरलं. त्याच्यानंतर मी टोमॅटो पण घेतले. कांदा चिरला की टोमॅटो घेतले चिरायला. आणि टोमॅटो चिरताना पण काय झालं, तो चाकू पण हा चाकू मी वापरायला गेले, पण तेव्हा एक टोमॅटो चिरला आहे मला, नंतर जमलंच नाही तर त्याच्यावरती चिरायला. मग मी दुसरा परत चाकू घेतला. मग दुसरा चाकू माझा एवढा धारदार आहे ना, त्या चाकूने मला जरा पण जमाना. म्हणजे त्याने काय होतं, त्या चाकूने ना धार भरपूर आहे, त्याच्यामुळे लगेच बोट कापतं. माझं तर 3-4 वेळा बोट कापलं त्या चाकूने. पण म्हणलं ठीक आहे चला आता करूयात म्हणलं ॲडजस्ट. पण आत्या आल्या आणि त्यांनी झाडून काढलं होतं, शूटिंग केलं. तेव्हा आम्ही ते पोरं खात होते काय ते खाताने खराब केलं ते घरच्यांनी. मी चाकू चेंज केला, तोपर्यंत त्याने घर वगैरे झाडून काढलं. मस्त मी इकडे भेळ बनवून घेतली. आणि चाकू बघा, आता मी हा चाकू घेतला आहे ना, हा खूप कसं म्हणजे धार भरपूर आहे, त्याच्यामध्ये लगेच बोट कापायची भीती असते. आणि मग मी जास्त कोण घेत नाही. पण मी आणून ठेवलं एमर्जन्सीला, मला असं बारीकच कट करायचं असेल आणि तेव्हा हा मोठ्या चाकूने नाही झालं तर हा असावा म्हणून. त्याच्यात मी कोथिंबीर पण मस्त अशी छोटीशी बारीक कापून घेतली. कोथिंबीर मस्त अशी बारीक कापून घेतल्यानंतर परत मग मी त्याच्यावरती सगळं पातेल्यामध्ये का टाकलं. आणि ही शेव जी आणली होती आम्ही विकतची, ती मस्त त्याच्यामध्ये टाकली. आणि ती मोठी मोठी होती, ते जरा फोडून घेतली, बारीक केली थोडीशी. आणि मग छोटंसं माझं उलतान आहे. आणि ह्या उलताने मस्तपैकी मी हलवून घेतलं. त्याच्यानंतर मुरमुऱ्याचं पॅकेट ओपन केलं आणि त्याच्यामध्ये मुरमुरे टाकून घेतले. मुरमुरे पण खूप दिवस झाला आणले होते, पण बनवलंच नव्हतं एवढ्यात. मग म्हणलं चला आज बनवूनच घेऊ. मग बनवली मस्तपैकी भेळ. हलवल्यानंतर सगळं व्यवस्थित झालं. त्यानंतर मी आधी ना ते पिशवीला पूर्ण रबर बँड पॅक करून टाकलं. कारण काय होतं, रबर बँड पॅक नाही केलं की मग प्रॉब्लेम येतो पुढं. झुरळं वगैरे असतात, काही किडे असतात, ते जातात त्याच्यामध्ये. म्हणून मी पूर्ण ऑलरेडी पॅकच करून ठेवते. ही सगळे चांगली असते. त्यांच्यासाठी आणि शंभूसाठी साधी भेळ बनवली, कारण त्यांना काही चिंच पाणी त्याच्यात टाकलेलं नाही आवडत. म्हणून मग मी साधीच भेळ बनवली दोघांसाठी पण. आणि त्याच्यानंतर मग आम्ही मस्त मिरची पावडर आणि थोडं चिंच गुळाचं पाणी टाकलं त्याच्यामध्ये. तर बघा, मस्त आमची ओली भेळ रेडी झाली. आता आम्ही सगळेजण खायला बसलोय. इकडे बघा पिऊ बसली. ही बघा, ही आमची सासूबाई. आज संडे असल्यामुळे आम्ही शूटिंग करत होतो, तर दिवसभर आमचं शूटिंगच चालू होतं. आज एक एपिसोड वगैरे आम्ही घेतलं त्यांचा, छान असा. हाय करते मस्त तुम्हाला. तर पिऊ सांग, तू आता आपल्या फ्रेंड्सला सांग सगळ्यांना, आपल्या सासू सुनेचा धमाल जो चॅनल आहे त्याच्यावर जाऊन पटकन सबस्क्राईब करायला आणि तुझा एपिसोड पाहिला. नक्की आहे ना, तुम्ही बरी भेळ खायला या. आणि आमचा मिनीचा चॅनल पण तुम्ही लाईक करा. आणि सगळ्या व्हिडिओजला लाईक करा, ब्लॉगला पण लाईक करा. म्हणजे आमची पिऊ सांगते तुम्हाला शेअर, सबस्क्राईब, लाईक सगळं करा. मस्त काही कमेंट वगैरे करा. शंभू काय पाहिजे तुला? बस इथं थांब बस. तर आम्ही मग शूटिंग करत होतो, म्हणून मग आता सगळ्यांनी 5 वाजलेत. मग आता सगळ्यांनी म्हणलं चला ओली भेळ खाऊन घेऊयात. म्हणून मग मस्त अशी ओली भेळ बनवली. इकडे शंभूसाठी बघा मी सुक्की दिली आणि आज त्यांना पण सुक्कीच काढलेली बघा मी, कारण त्यांना काही चिंच वगैरे नाही आवडत त्याच्यामध्ये. बाकी सगळं टाकले त्यांना. तर फ्रेंड्स बघा, माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय नक्की सांगा. सचिन पण आहेत, ते बसले तिकडे, ते फोन आला म्हणून ते जरा गेलेत ते, की त्याच्यामुळे काय ते इथं नाही जाता, बाहेर गेलेत ते. तर आम्ही सगळेजण मस्त संडेला आज ओली भेळ खायला बसले आणि शूटिंग पण चालू होती.
दमून गेलतो आम्ही दिवसभर. आज दुपारी जसं जेवण वगैरे झालं तसं आम्ही शूटिंग करायला बसलो होतो आज. आणि छान मस्त एपिसोड काढलेत. आणि तुम्ही नक्की विसरायचं नाही अजिबात सासू सोन्याची धमाल, जो आमचा दुसरा नवीन यूट्यूब चॅनल जो आम्ही ओपन केला आहे त्याच्यावर खरंच तुम्ही खूप जास्त छान प्रतिसाद देत आहे. माझ्या नवीन जुन्या चॅनलपेक्षा तुम्ही नवीन चॅनलला मला खूप छान सपोर्ट करत आहे. ते बघून खरंच आम्हाला खूप छान वाटतं. आणि तसंच असाच तुमचा सपोर्ट राहू द्या कायम आमच्यासोबत, की आमचे व्हिडिओ तिथे जाऊन बघायचे आणि कमेंट वगैरे लाईक सगळं छान करायचं मस्तपैकी. तर चला भेटूयात आपण नवीन एका ब्लॉगमध्ये.